तर मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता जवळजवळ वर्षभराने आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि आज ती व्हिडिओ पण थेट डायरेक्ट MP मधनं। तर आज आपण आता परत चाललो आहे रूपमती पॅव्हेलियनला। गेल्या वर्षी पण आपण गेलेलो, परत आता जाणार आहोत। बघूया काय काय तिथे बदल झाला आहे, काय काय नवीन गोष्टी आणि पॅलेस वगैरे परत एकदा बघून घेऊया। परत आता आपण उद्या उज्जैनला जाणार आहोत, आज ओंकारेश्वरला पण जाणार आहोत। म्हणजे पूर्ण मजा असेल आजच्या ब्लॉगमध्ये। तर चला आता जाऊया आपण। आता इकडनं आम्ही रिक्षा बघतोय, तर रिक्षावाला जास्ती सांगतोय पैसे, 100 वगैरे रुपये सांगतोय। तर बघूया कसं ठरते। मग आपला ग्रुपच आहे, डायरेक्ट जाऊ मग। तर मंडळी, हा सर्व आपला ग्रुप आहे। अजून येतात इथे बस आणि इथे आपले बेलपाड्याच्या यूट्यूबर सतीश म्हात्रे, सतीश दादा ते पण ब्लॉग चालू केलाय। आता आम्ही गेलो 40 रुपयात आलो, आता 60 रुपये घेत आहेत। महेश्वरी देवीला निघालोय आम्ही। पूर्वी मे महिन्यात आलो तेव्हा 40 रुपये पर पर्सन घेतले आणि आता 60 रुपये, 100 बोलत होते पण आता आम्ही 60 ठरवलंय त्यांना। रिक्षा बघू शकता, 10 जण बसतील याच्यात, काय माहिती कसं बसतील। असंच तर बसलं। तर मंडळी, आता आपण जस्ट गेटवर आलोय, पॅलेसच्या पाठच्या रस्त्याने आलोय। लास्ट टाइम आपण पुढच्या रस्त्याने आलेलो, तिकडनं आपल्याला पायऱ्या वगैरे लागलेल्या चढायला। डायरेक्ट आता पाटणा आलोय आणि हा पॅलेस। चला, काका आपली कॅमेऱ्याची बॅग पकडून। तर मंडळी, हा आमचा सर्व ग्रुप आहे। अजून काही लोक येतात पाटणा, ते बघा, बाकी सर्व आपला ग्रुप। तर मंडळी बघू शकता, हा पॅलेस आहे। तर मंडळी, हाच गेट होता, इकडनं आपण वरती आलेलो लास्ट टाइम। आणि हा इथे महेश्वरी मंदिराचा कळस, किल्ला आणि समोर नर्मदा नदी। मंडळी, हे बघू शकता, या वर्षी पाणी पण खूप वर आलंय। तर मंडळी, हा पॅलेस, हा मंदिर, हा एक मंदिर आहे। आणि आता बघू शकता पाण्याचा फ्लो एवढा आहे का दरवाजाच बंद केला आहे घाटाचा। तर मंडळी, आता जाऊया आपण मंदिरात। आई बाबा आधीच गेलेत, गर्दी नाही आहे। आता आपण नर्मदा घाट बघायला जाऊया, चला। हा घाट, मंडळी बघू शकता नदीचा प्रवाह किती आहे। कधी देऊळ पण बुडलंय आणि याच्या खाली सुद्धा आपण गेलेलो भरपूर। तुम्हाला आधीचे व्हिडिओ मी दाखवीनच, आय बटन मध्ये टाकेन। आणि इकडनं वरती शिव मंदिर, हे समोर तर मंडळी, जिथे आता आपण थांबलोय तिथे जस्ट बाजूला हँडलूम साडीचं दुकान आहे, तिथे चाललोय बघायला। सर्व गेलेत आपले, बघू शकता असं काहीतरी। क्या देखें अपन, साड़ी, ड्रेस मटेरियल, ये वाला मैं 2 मिनट पूछ के बता देता हूँ भैया। ये बघू शकता, आता आपण आलोय ओंकारेश्वरला। पाऊस जाम जोरदार आहे, तर पहिला ममलेश्वरला जाऊया पाया पडायला। गर्दी पण बघू शकता तुम्ही, हे सगळे आपले छत्री घेऊन येतात पाटणात।
बघू शकता गर्दी किती आहे इथे. आत्ताच आम्ही दर्शन घेऊन आलोय बाहेर, व्हिडिओ काढायलाच नाही मिळाले. लास्ट टाइम सारखं काहीच नव्हतं. मंडळी नदीचा प्रवाह बघू शकता, लास्ट टाइम एवढा नव्हता. या टायमाला मंदिर पण बुडवले नदीने. मंडळी आत्ताच आपण इकडनं दर्शन करून आलोय, चाललोय इकडे ओंकारेश्वर शिवलिंगाचं दर्शन करायला. एवढी गर्दी आहे का सांगतात काय, 9 तास तरी लागतील लाईनला. बघू आता काय होते. गर्दी बघू शकता जोरदार. खालच्या पायऱ्या उतर. खाली नको उतरू जास्ती. तर मंडळी बघू शकता नर्मदा नदीची आपण पूजा करतोय. मी आत्ताच हातपाय धुवून घेतले. म्हणजे स्वतःला शुद्ध करून घेतले. तलवार हो काय ए तुझं नाव काय आहे? कवठा महाकाळ. कवट्या ठाकूर. दुसऱ्याला बोललो, त्याला घाबरला तुला. द गाईज हा कवट्या ब्लॉग्स चॅनलचा ओनर आहे. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बोल अरे बोल. जेव्हा फॉलोअर्स येणार ना तो ब्लॉग मध्ये टाकणार आहे. बोल. नाही शूटिंग कॅमेरा आहे असं. अरे खरोखर. The next day. तर मंडळी काल आपण 2 वाजता इथे आलेलो ह्या लोकेशनवर. दाखव इथेच आपण राहिलेलो. आता का 6 वाजलेत, 7-8 झालेत आणि आता आपण चाललोय परत दर्शनासाठी. कालचीच व्हिडिओ कंटिन्यू करतो. आता सर्व रेडी झाले, तर जाऊया. हे सर्व आपले लोक निघून तयार आहेत. आणि पण हे घातलंय, काय बोलतात त्याला, सदरा घातलाय आपला ट्रेडिशनल सदरा. चला होय मंडळी. आत्ता चंदन टिळक वगैरे लावलंय आणि एवढी पण गर्दी नाही, नॉर्मल आहे. तर चाललोय आपण आता महाकाल.
सांग चॅनलचा. कौटा ठाकूर ब्लॉग. कौट्या भाई काय? हाँ. कौट्या भाई के आगे कोई बोल सकता है क्या?